नमस्कार ताईंनो, घरगुती मराठी चव अँड ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उडीद आणि मूग डाळीचे पापड. पापड बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 800 ग्रॅम उडदाची डाळ आणि 400 ग्रॅम मुगाची डाळ. उडदाच्या डाळीच्या अर्धी आपल्याला इथे मुगाची डाळ घ्यायची आहे. हे 1 किलो 200 ग्रॅम डाळ झालेली आहे. याला आपण एक मसाल्याचं पॉकेट टाकणार आहोत आणि थोडंसं पीठ आपल्याला लावण्यासाठी लागणार आहे. बघा, गॅसवर मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला फक्त कोमट करून घ्यायचं आहे. मी तेवढ्या पिठासाठी ही एक रामबंधू पापड मसाल्याचे पॉकेट घेतलेलं आहे. हे आपल्याला आता कोमट पाण्यात मिक्स करून घ्यायचं. इकडे खाली आता कोमट पाण्यामध्ये मी सर्व पॉकेट टाकून घेणार आहे. आपल्याला असं हा सगळं त्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे मसाला. आणि हे थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचं. हे बघा, एवढं पीठ आपण लावण्यासाठी काढून ठेवलेलं आहे. आणि आता हे पाणी जे आहे ते थंड झालेलं आहे एकदम. तर हे आता पाणी थोडं थोडं करून टाकायचं याच्यामध्ये आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये असं तेल टाकायचं. हे बघा, आपलं आता पापडाचं पीठ तयार झालेलं आहे आणि एकदम घट्ट उंडा आपण मळलेला आहे. याला 2 ते 3 तास आता भिजत ठेवायचं आहे. त्यासाठी मी एक इथं पिशवी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे 2-3 तास भिजायला ठेवायचं आहे. पिशवीचं तोंड असं बंद करायचं आणि याला 2 ते 3 तासासाठी ठेवून द्यायचं. हे बघा, आपलं पीठ 2-3 तासांनी असं छान भिजलेलं आहे. यातलं अर्ध पीठ तसंच ठेवून देणार. या पिठाला आपण थोडंसं तेल लावून टेसणार आहोत. बघा, चांगल्या प्रकारे आपलं पीठ टेचून झालेलं आहे. असं पाट्यावर पीठ टेचून घेतलं ना की पीठ एकदम मऊ होतं. पापडासाठी पीठ आपल्याला घट्टही पाहिजे
आणि मऊसुद्धा पाहिजे. आता असं मऊ करून घेतलं ना पीठ, असं मळून त्याचा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एका हाताने पीठ ताणायचं आणि दुसऱ्या हाताने त्याचा असा रोल करत जायचं. पापडाच्या पिठाचा अशा प्रकारे रोल केला ना की आपल्याला एकसारख्या गोळ्या करता येतात. आपल्याला ज्या आकारात ठेवायच्या त्या आकारात आपण त्या गोळ्या करू शकतो आणि मग आपले पापड एकसारखे होतात. म्हणून आपल्याला पापडाच्या पिठाचा असा रोल करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला आता सगळ्या पिठाचा रोल करून झालेला आहे. आता आपल्याला चाकूने एकसारख्या गोळ्या कापून घ्यायच्या आहेत आणि हातावर असं छान मळून घ्यायचं. आणि बघू शकता तुम्ही किती छान आपली पापडाची गोळी गोल तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्या गोळ्या करून घेणार आहोत. तर बघा आपल्या सगळ्या गोळ्या करून झालेत आणि किती छान एकसारख्या गोल गोळ्या झालेल्या आहेत. त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे गोळ्या अशा कडक होत नाहीत. आणि याला आपल्याला एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचं. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गोळ्या ठेवल्या की गोळ्या नरम राहतात, त्या कडक अजिबात होत नाहीत. त्यासाठी आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्येच गोळ्या ठेवायच्या आहेत. आता आपण पापड लाटायला घेतलेले आहेत. पापड लाटताना जी पापडाची गोळी असती सुरुवातीला एकदा थोडीशी तेलात बुडवून घ्यायची आणि मग पापड लाटायचं. तेलात बुडवल्यामुळे काय होतं की पापड आपला पटपट लांबतो. तर असं तेल लावून थोडासा पापड लाटून घ्यायचा आणि मग नंतर एकदा त्याला पीठ लावून घ्यायचं. पापड लाटताना कधीही रेषा असलेलं लाटणं घ्यायचं. रेषा असलेलं लाटणं घेतल्यामुळे काय होतं पापड पटपट लांबतो. कोणी त्याला शिराचं लाटणं सुद्धाही म्हणतं. तर आपल्याला ते घ्यायचं आहे. आणि पापड लाटताना त्याच्या कडाही छान प्रकारे लाटून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता किती छान गोल पापड झालेला आहे. पापड लाटताना आपला पोळपाट पापडातून दिसत आहे एवढा आपल्याला पातळ पापड लाटायचा आहे. म्हणजे जेवढा पातळ पापड असेल ना तेवढा पापड खुसखुशीत होतो आणि फुगतोही छान. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे पापड लाटून घ्यायचे आहेत. आणि पापड लाटून पेपरवर किंवा कापडावर टाकायचे आहेत. आणि टाकताना कधीही त्याच्या कडा एकमेकावर येतील अशा पद्धतीने टाकायचे आहेत म्हणजे ते पापड असे वाकडे होत नाहीत. सगळे पापड लाटून झाले की एक मोठं कापड आपल्याला अंथरायचं आहे आणि त्याच्यावर हे पापड 3 ते 4 तासासाठी सुकत ठेवायचे आहेत. तिथे तुम्ही पाहू शकता पातळ पापड सुकायला घातलेले आहेत पण तिथे त्याच्या कडा एकमेकावर ठेवलेले आहेत. आणि मग नंतर 3-4 तासांनी असा एकावर एक ते सर्व पापड ठेवून घ्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये हे पापड वाळायला टाकायचे आहेत. अर्धा तास कोवळ्या उन्हात पापड वाळवल्यानंतर ते सगळे पापड आपल्याला डब्यात भरून ठेवायचे आहेत. एवढ्या पिठामध्ये 130च्या आसपास पापड झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पापड वाळवले तर किती कमी जागेत आपले पापड डब्यामध्ये बसलेले आहेत. हे पापड आता आपण तळून पाहू.
तुम्ही पाहू शकता आपले उडदाचे पापड कसे झालेले आहेत, एकदम पातळ आणि खुसखुशीत एकदम. हे बघा एवढा मोठा पापड होतो. तुम्हाला जर माझी ही पापडाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.